नमस्कार सर्वांना. आज आपल्याला वय कसं काढायचं हे मी सांगणार आहे. आपल्याला एक जन्मतारीख किंवा जन्मतारीख दिली असेल किंवा आपल्या जन्मतारखेहून नाही का आजपर्यंत किती वर्ष, किती महिने आणि किती दिवस झाले असतील हे आपल्याला मी शिकवणार आहे. तर 31/7/2001 ही जन्मतारीख घेतलेली आहे आणि आजपर्यंत किती वर्ष, किती महिने आणि किती दिवस झाले आहेत काढायचे. मग आजचा दिनांक किती आहे? 3/3/2026 हे 2026 हे वरती लिहायचं आणि जी दिलेली तारीख आहे ती खाली लिहायची. बघा इथं 31, इथं काय आहे 31 नंतर 7/2000 किती 1, इथे 2001 घेतलं. आता अगोदर चेक करायचं काय महिन्यामधून नाही का महिना वजा होतोय का, दिवसामधून दिवस वजा होतोय. बघा इथे दिवसामधून दिवस वजा होतोय का नाही, इथे देखील महिन्यामधून महिना वजा होत नाही. मग इकडनं काय करायचं, 1 वर्ष इकडे द्यायचं. बघा इथं नाही का 1 वर्ष जर दिलं तर 1 वर्षामध्ये किती असतात महिने 12. इथे जर 12 घेतले परंतु इथे दिवसामधून दिवस वजा होत नाहीत. मग 1 महिना इकडे ट्रान्सफर करायचा आणि देताना काय करायचं 31 तारखेचा महिना द्यायचा. म्हणजे इथं किती राहिले 11. आता नवीन असं तयार होईल बघा इथे किती झाले मग 31 आणि 3 34, इथं 34 झाले वजा म्हणजे डॅश आणि इथं 12 न राहता इथं किती राहिले 11. मग 11 आणि 3 किती झाले 14, इथं 14 बरोबर. इथं 2000 किती राहिले 25. आता 26 नाही म्हणायचं 25 कारण 1 वर्ष आपण इकडे ट्रान्सफर केलेलं आहे. आणि हे खाली ॲज इट इज लिहायचे 31 आणि हे 7-2001. आता हे कॅल्क्युलेशन करायचं. मग आता सांगा बरं काय होणार आहे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर. हे 5मधनं नाही का 1 गेला खाली किती राहिले 4 आणि 2 असेला इथं 2 बरोबर. आणि इथं काय 0ला 0च राहणार आहे, 2मधून 2 गेलं 0. 14मधनं 7 गेलं खाली किती राहिले 7 आणि 34मधनं 31 गेले खाली किती राहिले 3. आता इकडला भाग दिवसाचा आहे, हा महिना बरोबर आणि हे वर्ष. म्हणजे त्या व्यक्तीला किती वर्ष झाले असतील 24 वर्ष 7 महिने 3 दिवस. कोणतीही जन्मतारीख घ्या